श्रोते हो, नमस्ते. तुम्हाला सर्वांना शुभ दिवस. आज तुमच्या मनातला विचार घेऊन आलोय. तुम्हाला तो नक्की आवडेल. श्रोते हो, जेवढे तुमच्याकडे असूनही दुःखी आहात तेवढे कुणाकडे नसूनही ते सुखी आहेत. न मिळालेल्या गोष्टी विचार करून दुःखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्यात आनंदाने जगणे म्हणजेच खरे आयुष्य असतं. सुखाकडे साधनांची नाही तर समाधानांची गरज असते. परमेश्वराचे आभार माना आणि आनंदाने जगा. मित्रांनो, हे जग असंच आहे. ज्याला जे पाहिजे ते मिळत नाही आणि ज्याच्याकडे आहे त्याला किंमत नाही. मेलेल्या माणसासमोर रडणारे बरेच असतात, पण तोच माणूस जिवंत असताना समजून घेणारे कुणीच नसतात. मित्रांनो, एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा. जिथं तुमच्या मौनाची दखल घेतली जात नाही तिथं तुमच्या दुःखाचा पसरा मांडण्यात काहीच अर्थ नसतो. चुकीच्या दारात भिक्षा आणि चुकीच्या माणसाकडून अपेक्षा दोन्ही व्यर्थ असते. मित्रांनो, समस्या असणं ही खरी समस्या नाही, तर समस्येबाबत तुमचा दृष्टिकोन हीच खरी समस्या असते. मित्रांनो, एकदा नक्की विचार करा. आनंदाने जगा. जीवन खूप सुंदर आहे. जगा. आयुष्य खूप अनमोल आहे. नक्की विचार करा. पटतंय का? आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जो कठीण परिस्थितीतून यशाचे शिखर गाठतो त्यालाच त्या परिस्थितीची जाणीव असते. आयतं मिळणाऱ्याला कशाचीच किंमत नसते. ज्या तराजून आपण दुसऱ्यांना तोलतो त्या तराजूमध्ये स्वतःही बसून बघावे, म्हणजे स्वतःचे वजन, लायकी कळते. लोकांच्या मापात बसलं नाही की लोक मापं काढायला सुरुवात करतात. कमावलेला पैसा शेवटपर्यंत साथ देईल की नाही याची शाश्वती नाही, पण कमावलेली माणसे शेवटच्या श्वासापर्यंत नक्की साथ देतात. चुकीचे वागल्यावरच शिक्षा मिळते असं काही नाही. कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागल्याची पण शिक्षा मिळत असते. चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार ही संयमाचे फार मोठं प्रतीक आहे. आयुष्यात कोणापासून कवडीचीही अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या आपोआप कमी होतील. आपल्या कर्माची फळं गोड मिळावीत असे वाटत असेल तर चांगल्या कर्माचा वृक्ष लावा. काडी पेटीतल्या काड्या सर्व सारख्याच असतात, पण काहींनी दिवे पेटवले जातात, काही काड्या घरे पेटवतात, काही माणसंही अशीच असतात. आयुष्य प्रत्येकाकडे आहे हे खरं आहे, पण सगळे जगत आहेत हे खरं नाही. कचरा पेटीत सापडलेली भाकरी सांगते, पोट भरलं की माणूस त्याची लायकी विसरतो. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतो त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असून रडवतो त्याला म्हणतात दुर्दैव, आणि थोडे कमी पडूनही आनंद देतो त्याला म्हणतात आयुष्य. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. छातीवर वार करणारे शत्रू चालतील, पण परंतु पाठीवर वार करणारे मित्र नकोत. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. ही विचारांचे सामर्थ्य आहे. जिंकल्यावर गोळा होणारी माणसं आपली नसतात. जर जिंकायच्या आधी खडतर प्रवासात सोबत होती तीच खरी आपली माणसं असतात. पुरुषाची सर्व ताकद एक स्त्री असते. तिने जर साथ दिली तर तो पूर्ण जग जिंकण्याची ताकद ठेवतो. जे चुकीचं आहे त्याला विरोध जाहीरपणे करा, भलेही राजकीय असो किंवा सामाजिक, कारण इतिहासात नोंद भिडणाऱ्याची होत असते, तळवे चाटणाऱ्यांची नाही. बाप किती गरीब असला तरी मुलांच्या बाबतीत काही करताना तो त्याची ऐपत अजिबात बघत नाही. बोलून नाही दाखवायचं, फक्त लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय, कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं. कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतात, खरं बोलून सगळ्यापासून दूर होतो. माणसाची सई व स्वभाव हा कधीच बदलत नाही असं लोक म्हणतात, पण बोटाला जखम झाली तर सई बदलते, मनाला जखम झाली तर माणसाचा स्वभाव बदलतो. धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट. थँक यू.